सडोली खालसा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर तिहेरी लढत झालेली आहे. क्रांतिसिंह पवार पाटील, युवराज पाटील काँग्रेसकडून आणि स्वरूपसिंह पवार पाटील हे बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाकडून अशा पद्धतीची ही तिहेरी लढत या मतदारसंघामध्ये झालेली आहे. सडोलीमध्ये कशा पद्धतीनं वातावरण होतं, ग्राउंड रियालिटी नेमके काय होती, लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि कुणाचं पारडं या मतदारसंघामधून जड वाटतं? आता सध्या बघायला गेलं तर या मतदारसंघात स्पष्ट बोलायचं झालं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत क्रांतिसिंह पवार पाटील यांचं पारडं या ठिकाणी जड बघायला मिळते. कारण जर बघायला गेलं तर माजी आमदार शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार बापू पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पवार पाटील आहेत आणि भोगावती कारखान्याच्या निमित्तानं पीएन पाटील गट असेल आणि संपतराव पवार बापू गट असेल, हे दोन्ही गट एकत्र आल्याने या गटाचा एकत्रित फायदा या संपूर्ण परिसरात क्रांतिसिंह पाटील यांना होऊ शकतो. म्हणूनच मी म्हणालो की क्रांतिसिंह पवार पाटील यांचं पारडं सध्या तरी या ठिकाणी जड दिसतंय. दुसरीकडे बघायला गेलं तर स्वरूपसिंह पवार पाटील हे त्यांचेच नातलग मध्ये आपल्याला बघायला मिळते. ते शिवसेना शिंदे गटातून या निवडणुकीचे रिंगणात आहेत. पण सडोली खालसा हे दिवंगत आमदार पीएन पाटील यांचा मूळ गाव मानलं जातं आणि या मूळ गावात त्यांचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड मध्येच त्यांच्या जे काही एकेकाळचे विरोधक होते संपतराव पवार बापू पाटील यांना निकटवर ते जवळ घेऊन त्यांनी या ठिकाणी एक चांगला गट निर्माण केला. जे वितुष्ट होतं ते संपुष्टात आणलं आणि क्रांतिसिंह पवार पाटील यांना एक ताकद जी आहे पीएन पाटील गटाची असेल आणि संपतराव पवार बापू यांची ताकद त्यांच्या सोबत राहील. त्यामुळं क्रांतिसिंह पवार पाटील या ठिकाणी जरासा आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. नव्यानं जो काही अस्तित्वात आलेला मतदारसंघ म्हणजे आता करवीर मधला निगवे खालसा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीची जुनी लढत नाही आहे, नवीन लढत आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.